दुसऱ्या दिवशी दोघंही शेतात आले, आपापल्या कामालाही लागले. भाजीपाला तोडून झाल्यावर रमा गवताचे भारे तयार करायला लागले. नेहमीप्रमाणे मुकुंदा शेतातले रुतलेले दगड काढत होता, शिवाय स्वतःच गोळा करून धुऱ्यावरही नेऊन टाकत होता. "अहो, माहे भारे झाले बांधून, तुम्ही दगड उचलाचं काम नका करू. फकस्त खाना, मी दगड उचलतो. आलोचा होतं जाऊ रोजच्या येळेव. उद्या पाठवेन मुरलेल्या गुजरीत, आपण नागपूरला गेल्यावर कणतो." "बरं बाप्पा, ये मग." असं तिला सांगून नवा उत्साह अंगात संचाराप्रमाणे तो काम करायला लागला. सबलीनं दगड मोकळे करायला लागला. रमानं डोक्यावरचा भारा खाली टाकला आणि दगड उचलून घमोल्यात भरायला लागली. तिच्याकडनं उचलणं होईल एवढं घमेलं भरल्यावर ती ते धुऱ्यावर नेऊन टाकत होती. आणि कसानी काय सबलीचा वार मुकुंदाच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर पडला. "अरे बापरे, अरे 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 अरे." लोखंडी सबलीचा 2 इंचाच्या टोकाचा दणका दणकन हाडामासाच्या पायावर बसला. लोखंडाच्या सबलीचा प्रहार तो अंगठ्याच्या खालच्या भागापर्यंत पोहोचला. अगदी थोडासा अंगठ्याचा तुकडा पायाला चिकटून राहिला होता. बाकी अंगठा पायापासून अलग झालेला होता. केवळ वरचं मांस नव्हे तर अंगठ्याचं हाडही तुटलं होतं. भळाभळा रक्त व्हायला लागलं, नाही धारच लागली. त्याच्या पायाखालची जमीन रक्तानं भिजली. किती रक्त गेलं काही अंदाज नाही. काम करताना आधीच पायाला माती माखली होती, आता रक्तानं भिजलेली माती पायाला चिकटली. मुकुंदाची आर्त किंकाळी ऐकताच रमाच्या हातातलं घमेलं गळून पडलं. धुऱ्यापासून ती धावत मुकुंदाकडे आली. क्षणभर काय करावं ते तिला सुचेना, पण तिला ओरडायला रडत बसायला वेळ होता कुठे. तिने तो धूळ भरल्या चुंबळीच्या कपड्यानं त्याचा अंगठा बांधला, पण रक्तप्रवाह थांबायचं नाव घेईना. एवढा मोठा चुंबळीचा कपडा पिळून काढावा असा रक्तानं भिजला होता. मुकुंदा एवढा मर्दगडी, 7 हत्तीचं बळ असलेला कामाला वाघ, पण आत्ता मूर्छित होऊन पडला होता. दणकाच तसा जबरदस्त बसला होता. लोखंडी सबलीचा अंगठ्यावर दणका. रमानं त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. पातळाच्या पदरानं ती त्याचा चेहरा पुसायला लागली, पण चेहराच नाही तर संपूर्ण अंग घामानं डबडबलेलं होतं. गवत कापताना धुऱ्यापलीकडे दुसऱ्या शेतात तिला सम्राट दिसला होता. कदाचित आज त्याला त्याच्या पंचांगानं शेतात जायचा कौल दिलेला असावा. रमा बसल्या जागेवरनं "सम्राट, हे सम्राट" असा आवाज द्यायला लागली. जीवाच्या आकांतानं ती त्याला आवाज देत होती. वातावरणात चहूबाजूला शांतता होती. ऊन मी म्हणत होतं. वारा जणू जागच्या जागी थांबलेला होता. चिटपाखराचा आवाज येत नव्हता. रामाचा आवाज मात्र वातावरणात घुमत होता. कदाचित कोणीतरी ओरडतंय, कुठून तरी ओरडण्याचा आवाज ऐकू येतोय. बोलणं मात्र स्पष्ट ऐकू येत नाही आहे, पण येणाऱ्या आवाजावरनं नक्कीच काहीतरी अनुचित घटना घडलेली असावी असा अंदाज धुऱ्यापलीकडे असलेल्या सम्राटनं बांधला आणि तो आवाजाच्या दिशेनं सुसाट धावत आला. रस्त्यानं न येता तो सरळ धुरा ओलांडून रमा मुकुंदाजवळ आला. आता काही बोलायची, सांगायची, विचारायची आवश्यकताच नव्हती. काय झालं, कसं झालं हे बोलण्यात आणि वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. "थांबा काकू, मी मनोहर निचळ एका पाहतो. ते वावरत असन तर त्याला खासरच काढायला लावतो. काकाजीले दवाखान्यात नेऊ." असं म्हणत तो पाठमोरा झाला सुद्धा. रमा बेशुद्ध असलेल्या मुकुंदाचं डोकं मांडीवर घेऊन बसली होती. मनातल्या मनात 33 कोटी देवांना आळवत होती. आठवतील त्या सगळ्या देवी देवतांना नवस बोलत होती. जंगलात लाकडं तोडाले गेलेला सत्यवान असाच पडला असन माय तवा. सावित्रीच्या पतिव्रताच्या जोरावर तिने नवरा जित्ता केला होता म्हणतेत. देवापेक्षाही पतिव्रता मोठी असते म्हणते. तिच्या ताकदीपुढं देवही शरण येते म्हणते. यमदेवानं खुद्द तिले 3 वर दिले होते म्हणे. आता पुढं वड सावित्री आहे. देवी सावित्री, माया ही सत्यवान बळकट राहू दे माय. महा कपाळाचं कुक्कू, माया हातातला हिरवा चुडा, अक्षय ठेव माय, अभंग ठेव माय, अखंड सौभाग्यवती राहू दे मले. यापुढं मी 3 दिवसाचा वडसावित्रीचा उपास करीन. असे कितीतरी आठवतील ते नवस तिचे बोलून झाले होते. तिच्या पितरांना, विशेषतः तिच्या स्वर्गीय सासूला तिने मनोमन नमस्कार केला. आमच्यावर तुमची पाखर घाला आत्याबाई, तुमची कृपादृष्टी राहू द्या.
अगजी अखरपक तुमचं वर्ष श्राद्ध समद मी बरोबर करतोच आहो, पुढंही करीन, यापुढं कोणतंच दुश्चिन्ह दाखवू नका बाप्पा. सर्व दुखणं वारापाणी करा. गावच्या ग्रामदेवता म्हणजे मातामाय, मरामाय, गावचा मारुतीराया या सगळ्यांना अडवून झालं. आत्तापर्यंत ती आपल्या मनाला खूप बांध घालू बघत होती. तिला रडायचं नव्हतं, पण आता तो बांध ती सावरू शकली नाही. उसळता चेंडू जमिनीवर दाबून धरावा आणि दुप्पट वेगानं चेंडूनं वर उसळावं, तसे तिच्या दबलेल्या हुंदक्याचं व्हायला लागलं. ती स्पंदून स्पंदून रडायला लागली. तिच्या डोळ्यातनं उघळणारे अश्रू तिच्या गालावरनं त्याच्या मस्तकावर पडत होते, जणू महादेवाच्या पिंडीवर सतत जलाभिषेक धार सुरू होती. आपल्या पदरानं ती ते पुसतही होती, त्याच्या चेहऱ्यावर, छातीवर हात फिरवत होती. ती मनसोक्त रडली, स्वतःला कोसायला लागली. कुठून मले दुर्बुद्धी झाली माय, मीच आली नसती वावरात तर थेही आले नसते. घरी आराम करू म्हणत होते, आजच्या दिवस दोघं सुट्टी घेऊ म्हणत होते, पण माहा जीव लोभात पडला. म्या डोसक्यावर टोपलं ठेवलं म्हणून त्याईनं सब्बल खांद्यावर ठेवली. नेहमी मला शेजारचे आयाबाया म्हणते, जसा सुई मागं दोरान गाई मागं गोरा, तशी रमा मुकुंदाची जोडी आहे. कुठेही जातीन तर ते रागोमैनाची जोडी संग राहते, आणि ते खरंच आहे. पण असतं तसं कोणी मला हटकलं नाही. पण काय सांगावं, वावरात येताना एखादीच्या नजर पडलो असेल, झाली असेल काय कोणाची दीठ, हा विचार तिच्या मनात येताच तिने तशाही अवस्थेत मुकुंदाच्या चेहऱ्यावरनं आपल्या दोन्ही हाताचे पंजे उतरवून आपल्या कांचीनाजवळ बोटं नेऊन कडाकडा मोडली. तेवढ्या तिथे सम्राट आला बैलगाडी घेऊन. मनोहरचा नवा सालदार बैलाचे कासरे धरून उभा होता. काकू, या गुढीपाडव्यापासून मनोहरनं गौतमच्या बदली हा नवा सालदार ठेवलाय, उकंड्या. कोणी का असं बाप्पा, आपल्याला दवाखान्यावर घेऊन गेला म्हणजे झालं. सम्राटनं आल्याबरोबर आपल्या हातातला कसला तरी लगदा मुकुंदाच्या जखमेवर बांधला आणि पुन्हा त्याच कापडाची पट्टी तिथे बांधली. पुन्हा एकदा मुकुंदानं आर्त किंकाळी मारली. म्हणजे तो शुद्धीवर आला तर. यावेळी रमाला बरंही वाटलं आणि वाईटही वाटलं. उकंड्या, तू बैलाचे कासरे जरावर बंडीच्या उभारीले बांध. बैल बुजाडणार तर नाही ना? काकाजीले उचलाले दोघा तिघाची गरज आहे, म्हणून तूही ये माझ्या मदतीले. सम्राट त्या धुरकऱ्याला उद्देशून म्हणाला. मग रमाला म्हणाला, काकू तू घडीभर बाजूले व्हय, आम्ही दोघं उचलतो काकाजीले आणि त्याईले बंडीत ठेवतो. तू अगोदर बंडीत बसून घे, मग त्याईचं डोसकं तुझ्या मांडीव घे. दवाखान्यापर्यंत मी येतो तुमच्या संघ बंडीत. खरं तर त्या दोघांनाही मुकुंदाला उचलून बैलगाडीत ठेवणं जड जात होतं. शर्थीचे प्रयत्न करून मग तिघांनी मुकुंदाला बैलगाडीत झोपवलं. सम्राट मुकुंदाच्या पायाजवळ बसला. उकंड्यानं बैलगाडी हाकलत दवाखान्यात आणली. सम्राट लगबगीनं आत गेला. दवाखान्यात नेहमीप्रमाणे डॉक्टर गायतोंडे नव्हते. कंपाऊंडर आणि नर्स लाकडी बेंचवर बसले होते. चहाच्या कब्बशा तिथं पडल्या होत्या. तिथला सगळा प्रकार सम्राटनं बघितला, तरीही त्यांनी कंपाऊंडरला सगळा वृत्तांत सांगितला. लगेच जेंट्स अटेंडंट स्ट्रेचर घेऊन बैलगाडीजवळ गेला. त्याच्या पाठोपाठ सम्राट. डॉक्टरसाहेब तर गेले काटोलला, त्याचे मुलं तिथं शिकतात ना, म्हणून ते दररोज जाणं येणं करतात. अडीअडचणीला आम्ही दोघं म्हणजे मी आणि सिस्टर सगळं घेतो सांभाळून, दवाखानाही सांभाळतो. तुम्ही म्हणत असाल तर आम्ही करतो इलाज, कंपाऊंडरनं संभावितपणे सांगितलं. सम्राटनं रमाकडे बघितलं. रमाने संमतीदर्शक मान हलवली. सगळ्यांनी मिळून मुकुंदाला स्ट्रेचरवर घेतलं. नर्सनं मुकुंदाच्या पायाचा रक्तानं भिजलेला कपडा सोडला. अरे बापरे, आता या जखमीवर कसला हिरवा हिरवा लगदा लावलाय? ते कंबरमोडीच्या पाल्याचा लगदा लावला जखमीव. म्या म्हणलं तेवढं रक्त थांबन, जखम मुरदाड पडन. खरंच तुमच्यासारखे अडाणी लोक असं भलते सलते उपाय करतात ना, आमची कामं तुम्ही वाढवता. एवढी मोठी जखम कंबरमोडीच्या पाल्यानं बरी होणार आहे का? नर्स जरा त्राग्यानं बोलत होती. तेवढ्यात कंपाऊंडर नर्सच्या कानात कुजबुजला. रामदास वानखड्याला या सगळ्या पूरग्रस्ताने मिळून धडा शिकवला आहे. हे पूरग्रस्त अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला शिकलेत, वाजवेपेक्षा शहाणे झालेत, त्यांच्यात एकी आहे. जरा त्यांच्याशी प्रेमानं बोल. कंपाऊंडरचं बोलणं ऐकलं. नर्स गोंधळली. तिला त्याचं बोलणं पटलं. काही दिवसापूर्वीची ती सेवाभावी कंट्रोल दुकानाविषयीची घटना आणि त्यानंतरच्या लोकांच्या प्रतिक्रिया तिला क्षणात आठवल्या आणि जादू झाल्याप्रमाणे ती रमाला प्रेमात म्हणाली, अगं बाई तुमचे मिस्टर का हे? अहो बघा की यांचा अंगठा पूर्ण तुटला आहे, अगदी थोडा जुळला आहे. मला वाटतं टाके घालून काम भागणार नाही, हाडाच्या डॉक्टरकडे न्यायला लागेल. आम्ही काय फक्त टाके मारून रक्तस्राव बंद करू शकतो,
पण हे तुटलेलं हाड जोडणं आमच्या बसचं काम नाही हो. तुम्ही यांना ताबडतोब ऑर्थोपेडिककडे न्या बरं. आम्ही इथे ॲडमिट करून काही उपयोग नाही. ऑर्थोपेडिक डॉक्टर त्यांचं ऑपरेशन करतील, म्हणजे त्यांच्या त्या अंगठ्याचं. रमा आणि सम्राट त्या नर्सचं बोलणं गप्प राहून ऐकत होते. उकंड्या बैलगाडीवर शांत बसून होता. बैलाचे कासरे त्याच्या हातात होते, म्हणजे काहीही न बोलता तो त्यांना सहकार्यच करत होता. मालकाची परवानगी न घेता आलो, दवाखान्यापर्यंत पोचवलं, आता पुढचं तुमचं तुम्ही बघून घ्या, अशा प्रकारचं तो काही बोलत नव्हता. वेळप्रसंगी शेजार धर्म निभवायला पाहिजे, मग घर शेजारी असो किंवा शेजारी असो. या भावना त्याच्या मनात होत्या आणि रमाला उकंड्याच्या डोळ्यात त्या स्पष्ट दिसत होत्या. मुकुंदा आता कणत होता, याचा अर्थ तो आता पूर्णपणे शुद्धीवर आला होता. मधला काळ तो बेशुद्ध असल्यासारखाच वाटत होता, पण आता तो अरे बाप्पा रे, अरे देवा रे असं म्हणायला लागला होता. मध्येच लहान मुलासारखा रडत होता. स्वतः उठून बसणं, 2 पावलं चालणं त्याला शक्यच नव्हतं. कोणाच्या तरी मजबूत आधाराची, सहकार्याची त्याला गरज होती. काकू, इथं हाडाचा डॉक्टर नाही, मग आता आपल्याला नरखेडले न्या. तसं असन तर खासरानं कौरीक जाऊ आपण. जीपनं झरझर जाणं होईन, उपाव लवकर होईन. मी येतो तुझ्या संघ नरखेडले. अजून कोणाला घ्यायचं असेल ते घे संघ. मला वाटते मुरलीला घेणं बरे राहीन. इतके दिवस तुम्ही नरखेडेले राहिले आणि थोडं शिकला सवरलेला त्यो पोरगा, त्याला नरखेडचं सगळं माहिती, कुठं आहे, काय आहे, कशासाठी जावाचं. गरज पडली तर धावपळ करेल ना तोय. दवाखान्यात ॲम्ब्युलन्स असती, म्हणजे त्या निळ्या दिव्याच्या पांढऱ्या गाड्या नाही का, ते असतं. पण इथं काय मला ते दिसले नाही बुवा. सम्राट दादा, काय करावं, कसं करावं, मला इथं काही सुचना बाप्पा. मला वाटते काकू, आपण आता खासरात घालून यायले घरी नेऊ, मग मोटार इस्टानावर जाऊन कोणाची जीप मिळते ते पाईन मुरली. गाडी येईपर्यंत तू काही सामाईन सुमाईन असेल तर घे, रातच्यानं राहायचं काम पडन. चल दादा, घराकडे जाऊ, तू म्हणतं तसं करू. पाहिनं काकाजीच्या पायावर सूस कवडी चढली, मला तर काही लक्षण ठीक दिसतं ना दादा. असू दे, हो नाही ते होऊन गेलं, धीर सोडू नको काकू. सम्राट रमाला धीर द्यायला लागला, समजवायला लागला. एरवी वेळगट वाटणारा, दीडशहाणा उंटावरून शेळ्या हाकणारा सम्राट आज तिला समंजस वाटत होता, प्रसंगावधान राखणारा वाटत होता. त्याच्या वागण्या बोलण्यात आज समयसूचकता होती. तिला त्याचा भक्कम आधार वाटायला लागला होता. त्याच्या रूपानं देव भेटला असंही तिला वाटत होतं. कदाचित हा एक दैवी संकेत असावा असं तिच्या मनात आलं. मुरलीनं स्टँडवरनं जीप आणली. जीपमध्ये अजूनही काही व्यक्ती बसल्या होत्या, त्यांनाही नरखेडला जायचं होतं. ते पाहून रमानं मुरलीला विचारलं, बाप्पा मुरली, ह्या सीट आहेत का रे गाडीत? मग बाबाले निजवायचं कसं रे? स्पेशल जीपचं सेपरेट भाडं पडत म्हणत होता जीपवाला. आणि तसे ह्या शीटा एका भागाला बसतील, एका शीटवर तू बाबाले झोपव, त्याचं डोसकं मांडी उघे, पायाकडं मी बसतो, सम्राट दादा खाली बसन. तू लवकर काय सामान घ्यायचं ते घे आणि लवकर गाडीत बस, या सीटा घाई करते चालासाठी. मुरलीनं तिला समजावून सांगितलं. सम्राट संघ येऊन राहिला, या किल्ल्या सरोजजवळ नेऊन दे. रमानं मुरलीजवळ चाव्या दिल्या, पण तेवढ्यात सरोजच आली घाईघाईत, म्हणाली, काकू तुम्ही बिनफिकीर जावा, मी करीन ढोराईचं चारा पाणी आणि कोणाकडनं गाई धुवून घेईन. तुम्ही घ्या फक्त काकाजीची काळजी आणि तुमची बी. नरखेडला गाडी डॉक्टर देवच्या ऑर्थोपेडिक हॉस्पिटलसमोर थांबली. स्ट्रेचरवर घालून मुकुंदाला आत नेलं. डॉक्टरनी त्याला तपासलं आणि म्हणाले, यांच्या काही तपासण्या करायला लागतील, नंतर त्यांच्या अंगठ्याचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन छोटं असलं तरी मेजर ऑपरेशनसारखी तयारी ठेवावी लागते. आता मी वेदना कमी करायच्या गोळ्या देतो आहे, सलाईन लावणं गरजेचं आहे. सलाईनद्वारे इंजेक्शन देतो. शिवाय यांची शुगर, BP, ब्लड ग्रुप सगळं बघायला लागेल. कमीत कमी 6,000 रुपये खर्च येईल. वरचा खर्च वेगळा. काउंटरवर जाऊन सध्या 3,000 रुपये भरा. डॉक्टर देवनी रमाला सांगितलं. सम्राट, मुरली ऐकत होते. शुगर म्हणजे साखरेची बिमारी का जी डॉक्टर साहेब? हो, ते तपासणं आवश्यक आहे. पण आम्ही तर कवा साखर खातच नाही, गुळाचीच पक्वान करतो, चहा गुळाचा पितो. मग ते येईल साखराची बिमारी व्हायचं काही कारणच नाही ना जी. रमाच्या या वक्तव्यावर त्याही अवस्थेत डॉक्टर देवाने मंदस्मित केलं आणि म्हणाले, शुगर नसेल तर चांगलंच आहे, पण तसे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही ऑपरेशन करतच नाही ना. उद्या सकाळी ऑपरेशनसाठी टेबलवर घेतो त्यांना, पण रिपोर्ट नॉर्मल आले तर. आता सिस्टर सांगतील त्याप्रमाणे करा तुम्ही. 6,000 लागणार म्हणते, 3,000 आत्ता भरा लागते म्हणते. रमा क्षणभर सुन्न झाली, पण असे हातपाय गाळून चालायचं नाही. काहीही करून रक्कम गोळा करणं भाग आहे. खरंच समय बडा बलवान होता आहे.
वेळेला महत्त्व देऊन कामं पार पाडणं हीच खरी कसोटी. रमा मुरलीजवळ आली. त्याला हळूच म्हणाली, मुरली तू मंडईत जाय बरं. याईच्या जुन्या मालकाला भेट आणि हे घटना सांग. म्हणून आम्ही पिकावर तुमचं दीडीनं पैसे वापस करतो. 5,000 मागून आण. जाय दादा लवकर. मुरली मंडईत आला. संबंधित मालकाला भेटला. आपली ओळख सांगून घडलेली घटना सांगितली. पण 5,000चा आकडा ऐकूनच मालकानं त्याला परत पाठवलं. सध्या मंडीचं सीझन संपल्यात जमाय. आमचेच पैसे जिकडे तिकडे पेरलेले आहेत ते वापस कवा येतील याचा भरोसा नाही. आणि कयाच्या भरोश्यावर तुले 5,000 रुपये देऊ? 500ची गोष्ट अलग राहते. मला नाही जमणार तुला मदत करायला. मालकानं स्पष्ट नकार दिला. त्याचा जसाच्या तसा निरोप घेऊन मुरली निराश मनानं रमाजवळ आला. आता काय करू बाप्पा? चल बरं मुरली महासंघ. मी बोलून बघतो मालकासंघ. मी कवा तर मंडीत गेली नाही बाप्पा, पण आता गेल्याशिवाय गत्यंतर नाही. सम्राट तू थांब दादा काकाजी जवळ. रमा आणि मुरली संबंधित मालकाकडे आले. तू पुणे आला का रे? तो महासंघ आला जी. पोरग वय थे मग. रमानं दम न घेता आपली नड मालकाला सांगितली. 6,000 पुरे लागणारे म्हणत होते डॉक्टर. आजच म्हणजे 3,000 भरावं लागते आत्ता. तर मग आजच पैशाची गरज आहे जी. पैसे भरले तर उद्या ऑपरेशनसाठी टेबलावर घेतो म्हणे. मी बाईची जात कुठंसं जाऊ बापा. वैऱ्यावर येऊ नये अशी येळ आली महावर. त्याची तब्येत बरी झाल्यावर पुन्हा ते हितच काम करतील. तुमचा पैसा दीडीनं वापस करतील. तुम्ही ते त्याईच्या पगारातनं पुर्रे काटून घ्यायचा. पण आज मला रिकाम्या हातानं नका पाठवू. रमा काकुळतीला येऊन बोलत होती. रडवेली झाली होती. बाई तुम्ही कुठेशा तरी पैसे पहा. मी तरी कायच्या भरोश्यावर तुम्हाला पैसे देऊ? दीडीनं पैसे वाटाले. मी काय कोणी सावकार नाही? उगाच मुकुंदाची इमानदारी पाहून अडीनडीले मी त्याला 1 डाव 500 दिले होते. याचा अर्थ माझ्याजवळ काय तिजोरी भरली का? आमचा पैसा म्हणजे काय वावरातला दाळदा नाही का? ढोल्यान पेव भरून ठेवासाठी वाटलं तेव्हा काढले आणि वाटलं तेव्हा ठेवले. कसं समजवू बाई तुम्हाला? तुम्ही एखादा सेठ सावकार गाठा, काही तारण ठेवा त्याच्याकडं. मालक तिला बरोबरीनं समजावत होते. रमा त्याला अर्जव करत राहिली होती. रडत होती. तिथंच उभी राहून त्याला हात जोडून विनंती करत होती. शेवटी मालकही कुटुंबवत्सल माणूस होता. त्यालाही भावना होत्या. पण त्याचबरोबर तो व्यापारी होता. तो व्यवहार चतुर होता. चांगल्या वाईट परिस्थितीत प्रसंगावधान राखून व्यापार करायची कला त्याला अवगत होती. आणि म्हणूनच मुकुंदाच्या कामाची, त्याच्या इमानदारीची पावती म्हणून त्यांनी बिनव्याजी 1,000 रुपये तिला दिले आणि म्हणाले, आज एवढे डॉक्टरकडं भरा. मी फक्त एवढे देऊ शकतो. जेव्हा तुमच्याजवळ जमतीन तसे तुमच्या सोयीनं बिनव्याजी परत करा. पैसे परत करायची घाई करू नका. आणि माया पैशाच्या घाईनं मुकुंदाला इकडे कामावी पाठवू नका. पुर्रा बर्रा झाल्यावर त्याला कामाधामाला लागू द्या. रमानं ते 1,000 रुपये संचित ठेवले. ती आणि मुरली दवाखान्याच्या दिशेने निघाले. वाटेत ती मुरलीला म्हणाली, मुरली इकडूनच तू आपल्या जुन्या घरी जाऊन पाय बरं. जना आजी कुसुम मावशी यायला समजा सांग. जना आजीले म्हणा तुमचे दीडीनं वापस करेन. जेवढे जमतील तेवढे पैसे द्याच म्हण. अर्जंट भरणं भाग आहे. सांग जाय बाप्पा लवकर. रमा एकटी दवाखान्यात परत आली. सरळ मुकुंदाजवळ येऊन उभी राहिली. पहिलं सलाईन संपलं होतं. दुसरं सुरू होतं. सम्राट तू जाय बापा. कुठून चहा घ्या पिऊन ये. मुरली आला म्हणजे मी पिऊन घेईन. हे घे पैसे. काकू एक शिंगल तुझ्यासाठी घेऊन येतो. मुरलीची कायले वाट बघतं? तो आला म्हणजे त्यालाही थोडासा आराम करू दे. त्याची लईच पायपीट होऊन राहिली ना. मला तर वाटतं आजची रात अशीच जाते काय आपली. ऑपरेशनचं तर उद्या ठरलं ना. खरं आहे दादा खरं आहे. अशातच मुरली परत आला. त्याचा चेहरा उतरला होता. त्यावरून काम झालं नाही, होणार नाही असा अंदाज रमानं बांधला. तरीही त्याच्या तोंडून तिला ऐकायचं होतं म्हणून विचारलं, काय म्हणत होती जाना आजी? कोण कोण भेटलं? किती रुपये भेटले? घराले कुलूप आहे. घराशेजारची आलोकी भेटलीत हे सांगत होती. कुसुम मावशी घर सोडून खैरगावला गेली म्हणते. शंकर्या कोणा गावात प्रायमरी शाळेचा मास्तर झाला म्हणते. शंकर्याही खैरगावहून नोकरीच्या गावी जाणं येणं करते खरं. त्यालाही लई दिस झाले म्हणे. आणि जना आजी देवदर्शनाला गेली म्हणते यात्रेच्या बस संग. रमा विचारात घडली. पैसे कुठून जमवावे? आता तिच्या डोळ्यापुढे दारासमोर बांधलेली गाय दिसायला लागली. येणारा परवाचा शनिवार म्हणजे बैल बाजाराचा दिवस. गाईला बैल बाजार दाखवल्याशिवाय गत्यंतर नाही हे तिला कळून चुकलं. अशातच मुकुंदा तिला म्हणाला, उद्या आपण नागपुराला जाणार होतो. पोरगी वाट पाहीन. तिला कळवलं काय आमचं येणं नाही होत म्हणून? नाही ना. रमानं पुन्हा नकारार्थी मान हलवली. मग हळूच म्हणाली, काय कळवतील हे मला काही समजत नाही.
असं ना असं झालं, दवाखान्यात भरती केलं, उद्या ऑपरेशन करणारे असं सांगितलं तर लढत भुकत येईन ना पोरगी इथं. अहो पण तू का अशी भित्री सासेवानी तोंड पाडून बसली? भीत्या पाठीबार मी राक्षस राहते. जेव्हा जे घडाचं तेव्हा ते घडते. संकटानं याचं ठरवलं तर ते घर बसले येतं. आता जाय तू, रातवायची वाट नको बघू. मुरली, तू जातं का रे? गाईचा चारा पाणी, दूध काढणं, हॉटेलात नेऊन देणं, सगळे कामं उरकून घे. दुधाच्या पैशातून इकडं जायचा खर्च कर. मुरली सगळं काही ऐकत गुपचूप उभा होता. काय करावं त्याला कळेना. सम्राट म्हणाला, काकू मी सरोजले सांगून आलोय, गाईचं चारा पाण्यापासून हॉटेलात दूध पोचवण्यापर्यंत सगळं बरोबर करन. तू घराची फिकीर नको करू. इथं काहीचं काम पडलं तर मुरलीला इथं राहू दे. रमानं तिकिटीचे पैसे काढून सम्राटला दिले. मुरलीच्या हातावर 5 कलदार ठेवत म्हणाली, तू जाय गीताबाईले फोन करून ये, तिला सगळे बरोबर सांग. फोनवर लडू गेडू नको, नाही तर ते घाबरन. मुकुंदानं रमाला आग्रह केला, अगं त्याला पाठवती, तुझ्यासाठी पण खायला बोलव. तू काही उपाशी राहशील का? मला भूक नाही हो. आणि 1 दिवसाच्या उपासानं माणूस काही मरत नाही. सम्राट पाठोपाठ मुरली बाहेर गेला. तेवढ्यात नर्स आली. सांगितलं, पेशंटचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, त्यामुळे उद्या सकाळी 8 वाजता त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये न्यायचं आहे. त्यामुळे त्यांना आत्ता जे काही खायला द्यायचं आहे ते रात्री 8 वाजेपर्यंत द्या आणि नंतर पाणीसुद्धा प्यायला देऊ नका. काय मागू तुमच्यासाठी? बरं झालं बाप्पा, डॉक्टरनं तुम्हाला खात प्यायची परवानगी दिली तर सकाळच्या न्याहारीवर आहे तुम्ही. दुपारी अंग झाडून काम झालं. दुखण्यात तर तुम्हाला भूक आठवली नसन. आता तिघासाठी जे भेटन ते बोलव, तिघही खाऊन घेऊ. तू इथं न्याहारीवर आहे ना. तेवढ्यात मुरली आला. त्याच्या हातात बटाटे वड्याची पुडी होती, त्यात 2-4 तळलेल्या मिरच्या होत्या. मुरली, बाबालाही जेवायला द्या असं डॉक्टरनं सांगितलं. काय भेटन इथं? इथं सजवळ खानावळ आहे, तिथं भेटन ते घेऊन येतो. भाजी भाकर भेटली तर चांगलंच आहे. जाय लवकर, 8 वाजेपर्यंत बाबाचं जेवण झालं पाहिजे. किती पैसे देऊ? 2 डबे आणतो, 3 जण जीव. घे बाप्पा, 50ची नोट घ्या जा. मुरली 50ची नोट घेऊन निघून गेला. दुसऱ्या दिवशी नर्सच्या सांगण्याप्रमाणे रमानं मुकुंदाला सकाळी 8 वाजता तयार ठेवलं. तिच्या मनाला मात्र आतल्या आत हुरहुर लागली होती. मनातल्या मनात ती पुटपुटत होती, ऑपरेशन देवा नीट पार पडू दे रे बाप्पा. ती सारखी त्याच्या अंगावरनं प्रेमानं हात फिरवत होती. मुकुंदा भावनाविवश झाला होता. तो म्हणाला, मला वाटते मला पाहायला लागलं हे एका अर्थी बरं झालं, नाही तर एवढी निश्चितीनं बसून तू कायले मला असं आरसत पिरसत बसली असती. रमानं त्याच्या तोंडावर आपला तळहात ठेवला. नका असं बोलू, देवाचं नाव घ्या असं म्हणाली, पण तिच्या डोळ्याला मात्र खाऱ्या पाण्याचे झरे फुटलेले होते. रमा आणि मुरली ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच्या व्हरांड्यात बसले होते. त्या व्हरांड्यात अजूनही काही स्त्री पुरुष बसले होते. ही दोघं मायलेकं मात्र थिएटर बाहेरच्या लाल दिव्यावर लक्ष ठेवून होते. साधारण 10च्या सुमाराला इसीनाथ, भीम्या, अनंता, सम्राट तिथे आले. वहिनी हे शिदोरी घ्या, सुनबाईनं दिल्ली, 2-4 भाकरीन भाजी आहे, दोघंही मायलेक खाऊन घ्या. ऑपरेशनवाले अजून लईच उशीर लागन. तसंही ऑपरेशन झाल्याबरोबर लागलीच आपल्याला भेटूही नाही देणार. मला काही खावायची इच्छा नाही इसीनाथ भाऊजी. दादा, मुरली, तू खाऊन घे बरं 4 घास. बस त्या कोणत्यात भिंतीकडं तोंड करून जेवून घे. वहिनी तुम्ही खाऊन घ्या 4 घास. मुकुंद भाऊचं ऑपरेशन होऊन राहिलं, ते दुखणं बरा करासाठी तुम्हाला तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे, होय का नाही? का तुम्हाला बिमार पडायचे? का असं तुम्ही खाण्यापिण्यावर दुर्लक्ष करून त्याचं दुखणं बरं होणार आहे? असं तर करा बाप्पा तुमच्या मतानं. इसीनाथ प्रेमानं दम भरत तिला म्हणाला. इतरांनी त्याला दुजोरा दिला. बरं बाप्पा, खाऊन घेतो 4 घास. चल दादा मुरली, सोड बाप्पा शिदोरी. काकू, ह्या केटलीत दूध आहे, घरच्या गाईचं आणलं, तपवून थोडंसं आणलंय. रमानं सम्राटला विचारलं, कालचं तर गावतात भागला असन बाप्पा, घरी होता चारा, पण आज बिना चाऱ्यानं दूध काढू दिलं का गायनं? लाथा नाही झाडल्या? नाही, चारा टाकला होता ना तिच्या पुढं. तू काल वावरात गावताच्या ज्या पेंड्या बांधून ठेवल्या होत्या, त्या पेंड्या उकंड्या वावरात बंडी घेऊन आला तेव्हा त्याला दिसल्या होत्या. पण त्या पेंड्या तेव्हा बंडीत टाकायला जागा नव्हती आणि वेळही नव्हती. मग तो पुन्हा वावरात गेल्यावर तिथं टोपलं, सब्बल, पाण्याचं भरणं, खुरपं, गावताच्या पेंड्या, भाजीपाल्याचं गाठोडं सर्वे घेऊन आला तो. ते ऐकून रमाच्या गळ्यात हुंदका दाटून आला, पण तिला तो गहीवर बाहेर टाकायचा नव्हता. यावेळी तिला बोलणंही जड जात होतं. मनात म्हणाली, पाय,
2 वर्षाआधी एवढा महाप्रलय येऊन गेला, पण त्यातून जे जे वाचले ते सर्वे कसे एक मायबापाचे होऊन राहिल्यावानी राहतेत. खरंच महापुरात सर्व रसला रमला संसार वाहून गेला, पण गावात तो बंधुभाव पेरून गेला. ती विचार करत होती. एवढ्यात ऑपरेशन थिएटरमधनं डॉक्टर नर्स सगळे बाहेर आले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडले. पेशंट अजून शुद्धीवर यायला वेळ लागेल. ICUमध्ये त्यांना ठेवलं आहे, त्यामुळे आत जायची घाई करू नका. बाहेरून काचेतनं तुम्ही पेशंटला बघू शकता, नर्सनं सांगितलं. मलाही नाही जाता येणार काजी? रमाने नर्सला हळूच विचारलं. हो, तुम्ही जाऊन या वहिनी, या भाऊले पाहून. तो सुधीवर आल्यावर आम्ही त्याला भेटू. सगळेजण एकमुखानं बोलले. त्यावेळी रमानं खरंच जाऊ का या अर्थाचा कटाक्ष नर्सकडे टाकला. लगेच नर्स म्हणाली, 1 मिनिटात जाऊन या, तिथे बोलत बसू नका, या भेटून. एवढ्यात गीता, जयंता 2-2.5 वर्षाचा तिचा मुलगा तिथे आले. गीता कावरी बावरी दिसत होती. तिला बघताच मुरली गीताला भेटण्याऐवजी घाईघाईनं रमाकडे गेला. रमा ICUतनं बाहेर पडत होती. मुरलीनं गीताबाई आली असं हळूच तिला सांगितलं. रमा आनंदितही झाली, लगबगीनं बाहेर आली. आईला बघताच गीतानं तिला कडकडून मिठी मारली. दोघींचेही डोळे भरून आले होते. आम्हाला याला उशीर झाला, आमची पहिली गाडी चुकली. पण त्यानं काय फारसा फरक पडला नसता, कारण दोन्ही गाड्या मागं पुढं झाल्या असतील ना. तुम्ही काही खाल्लं का नाही? यात थैलीत शिदोरी आहे, दोघीजणी खाऊन घ्या. मध्येच जयंता बोलला. हो आई, जेवून घ्या तुम्ही. रमाजवळ पिशवी देत गीतानंही जयंताच्या बोलण्याला पुष्टी दिली. हा का, आमचं दोघं मायलेकाचं जेवण झालं. कुणी कशी आणि काय काय मदत केली, सम्राटनं काय काय आणलं, त्यानं कशी मदत केली, सगळं इत्थंभूत रमानं गीताला सांगितलं. आणि गीताला म्हणाली, आता तुम्ही दोघं तिघं जेवून घ्या. घरून तो उपासी तापासी निघाली असाल. चहाच्या गरम पाण्यावर निघाले असणार. नाही, न्याहारी करून निघालो. बाळाले पुन्हा गाडीत विचारलं. दुपारून आपण सर्वेच जाऊ जेवायला संगमंग. मुरली, हे थैली 6 महिन्याजवळ नेऊन ठेव. त्यांनी कॉमन रूम घेतल्यामुळे तिथे जास्तीचं सामान ठेवता येत नव्हतं आणि सगळ्यांना एकत्र बसून बोलता येत नव्हतं. पण दवाखान्याचा येणारा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता, त्यामुळे स्पेशल रूम त्यांना परवडणार नव्हती. डॉक्टरनं 6,000 रुपये खर्च येईल असं जरी सांगितलं तरी आत्ताच आलेल्या वरखर्चाची 1000ला शेंडी फुटली होती. निव्वळ वरखर्च 1000च्या वर गेला होता. ते सगळेजण तिथे बसून हळू आवाजात बोलत होते, पण रमाच्या मनात मात्र हिशोबाची जुळवाजुळव सुरू होती. काही वेळा त्यांच्या कुजबुजीचं रूपांतर चर्चेत झालं. ते कसं झालं, का झालं, कोणाच्याही लक्षात नाही आलं. जरा वेळानं एक व्यक्ती त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, हे बघा, तुमचा आवाज फार होतोय, बाहेर बसा, नाही तर इथे बसायचं असेल तर गप्प बसा. आता मात्र सगळेजण एकमेकांकडे बघत काही वेळ गप्प झाले. गीताच्या मुलाला आवरणं कठीण जात होतं. तो सारखा इकडे तिकडे धावत होता. मग मुरलीनं त्याला उचललं आणि बाहेर नेलं. साधारण 1 वाजता मुकुंदाचा ॲनेस्थेशिया उतरला. तो स्वतःची काहीतरी असंबद्ध बडबडायला लागला. किंचितसे डोळे किलकिले करून अवतीभोवती बघायला लागला. आता त्याला त्याच्या दुखण्याची जाणीव व्हायला लागली. त्याचं विव्हळणं सुरू झालं. नर्स परत रमाजवळ आली, म्हणाली, पेशंट शुद्धीवर आलाय, एक जण जाऊन भेटून या, बोलू नका, फक्त बघा आणि बाहेर या. उपस्थित सगळ्यांनी नर्सचं बोलणं मुकाट्यानं ऐकून घेतलं. कसं का भीम्या, आपण जावंच का मोवाडले? असतं काही भेटण्या बोलण्याचं चिन्ह नाही बो. घरे इतके कामं पडले, काही विचारू नको. त्यात उद्या आहे अमावस्या. अमावस्याला आम्ही काही किकरं हातात घेतलं नाही, म्हणजे उद्याले कामाला सुट्टी आली. उद्या काम बंद राहील म्हणून मी उद्या आणखीन एक चक्कर टाकून म्हणतो. मलाही तसंच वाटते गड्या. रमाबाईंनी भेटून आल्या म्हणजे आपण एक जण दुरूनच बघून ये भाऊला. टाके काढेपर्यंत सुट्टी तर देणार नाही डॉक्टर. तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेत रमा ही अनंताजवळ आली आणि म्हणाली, गीतानं आणलेली शिदोरी तुम्ही सर्वजण खाऊन घ्या. अहो, असं कसं वहिनी, आम्हाला घरी जावाचं आहे. आज आम्ही पोटभर नाश्ता करून आलो. तुमचं सर्वेचं दुपारचं रातचं जेवण आहे, ते तुम्हाला पुरली पाहिजे. मग इथं चहा भेटन तर पाहतो मी, आपण सर्वजण घेऊ. तुम्ही बसा मामीजी, मी आणतो चहा, असं सांगून जयंता गेला. थोड्या वेळात चहाची किटली, काही काचेचे ग्लास घेऊन एक मुलगा आला. चहा घेतला सगळ्यांनी. सगळे ताजे तवाने झाले. नंतर एक एक करून सगळ्यांनी मुकुंदाची भेट घेतली आणि ते चौघही मोवाडवासी परत जायला निघाले. रमा सम्राटला म्हणाली, सम्राट, या किल्ल्या घे. दरवाजाचं कुलूप उघडल्याबरोबर तुला दिसन भीतीच्या कोणत्यात एक डाल्यात कुटार आहे. आता आम्ही येईपर्यंत थेच गाईला चार आणि हाटेला दूध पोचवायचं तेवढं काम कर. माया राजा, लय उपकार होतील माझ्यावर. आता 2 वाजून गेले इशेनाथ. आपण तशी घाई केली यासाठी थोडा उसरा आलो असतो तर. पण का गा इशेनाथ, आपण थांबव का? एखाद्या तासाची गोष्ट आहे. आज म्हणतो आपण येऊ,
पण वेळेवर कोणतं काम येईन याचा भरोसा नसतं ना. जीवनच असं आहे माणसाचं. मनातलं बोलला तो, थोडक्यासाठी घाई नको. आनंदा तूही थांब बुचल्याखाली. सगळ्यांनी ठरवलं की इथेच थांबायचं आणि स्टँडकडे जायला निघालेले त्यांचे पाय पुन्हा थबकले. खरंच भाऊजी, तुम्ही समजे आले, मला तर लय धीर आला बापा. मनगुतच आहे ना. नात्याचा राहते दूर आणि शेजारचा राहते जवळ. कोणत्याही प्रसंगाले शेजारचं अगोदर काम पडते. बरं मामीजी, मला सांगा, पैशाची काय सोय केली, कुठून केली? अजून काही सोय नाही जी. ऑपरेशनचे फक्त 1,000 रुपये भरले. उद्या हितचा बैल बाजार आहे, तो दाखवतो गायले. जवळच होते तेवढं फुटण्यासारखे खर्च झाले आणि अजूनही होऊनच राहिले. आता जवळचा पैसा म्हणजे समुद्राचं पाणी थोडंच आहे, किती काढलं तरी आटत नाही. खरं सांगायचं तर उद्या कोणत्याही हालतीत गाय गोऱ्याले बाजार दाखवले बिगर गत्यंतर नाही. म्हणून मले उद्या सकाळ मेवाडला जाणं भाग आहे. पण गाय इकून दवाखान्याचं बिल भरणं होईन का? मग गाय इकून फायदा काय? खुट्यावरची दुभती गाय इकणं म्हणजे संसाराच्या चालत्या गाड्याला कीळ मारून संसाराचा गाडा बंद पडण्यासारखं झालं ना. आज या गाईच्या दुधामुळं तुमचा वर खर्च भागून राहिला ना. जयंताला हा निर्णय पटला नाही. त्यांनी स्पष्ट मत दिलं. हे 16 आणं खरं आहे. हे जे खर्च होऊन राहिले ते पैसे आम्ही मुरलीच्या कॉलेजसाठी ठेवले होते. पण प्रसंग असा आला का खर्च करणे भाग पडले. उद्यापेक्षा आजचा दिवस मला महत्त्वाचा वाटला. वहिनी, चुकून गाय एकाची चूक करू नका. दुभती गाय म्हणजे दररोजचं सोन्याचं अंड देणारी कोंबडी. ज्याच्या कोट्यात दुभती म्हैस दुभती गाय, त्याला आयुष्यात कमी काय? मग आता इकाली जवळ आहे काय माझ्या? मागं सोयाबीन निघलं तर नदीवर मोटर पंप बसवला, त्याचे हप्ते पैसे भरणं सुरूच आहे. आता कोणच्या सावकाराकडे जाऊ बाप्पा? शून्यात बघत रमा बोलत होती. जयंतानं खिशात हात घातला. 5,000चं बंडल काढलं, रमाच्या हातात दिलं आणि म्हणाला, हे घ्या. मी माझ्या 2-3 मित्राकडनं जमवलेत, बिनव्याजी आहेत, पण लवकर परत करायची अट आहे. तरी मी 4 महिन्याची सवलत मागून घेतली. त्याईला म्हणलं त्याईचं पीक पाणी झाल्यावर आणि ते इकल्यावर जमन तुमचे पैसे वापस करणं. तरी पण तुम्हाला बरोबर 5,000चा आकडा कसा समजला? मुरलीनं फोन केला तेव्हा आम्ही त्याला सगळं विचारलं. तो काही सांगत नव्हता, पण लय आग्रह केल्यावर त्यांनी समजा सांगितलं. मग आम्ही विचार केला, म्हणलं तयारीने गेलेलं बरं. बहानं काय दिसत होतं त्याईले काल केवढी खरेदी करून आलो. कवा नाही तर त्याईनं स्वतःसाठी आणि माईसाठी भारीचे कपडे घेतले, जोडे घेतले. मुरली, आता त्यांना चहा कॉफी द्यायची का रे? रमाला सम्राटनं आणलेल्या दुधाची आठवण झाली. मुरली, पाहिनं दादा लहानशी काफीची पुडी. दवाखान्यातल्या अटेंडंटला रमानं दूध गरम म्हणून मागितलं. इथं असं दूध चहा नाही करता येत, पण ह्या वक्ताला देतो करून. नर्सबाईला दिसन तर ते मला वरडन, तुम्ही कोणाला सांगू नका. असं बडबड करत त्याने केटलीतलं दूध गरम करून दिलं. रमानं कॉफी आणि बिस्किटाचा पुडा मुकुंदाला दिला. नंतर त्याच स्टीलच्या ग्लासात एक एक करून प्रत्येकाला थोडी थोडी कॉफी दिली. भीम्या, इसिना, सम्राट, अनंता या सगळ्यांनी एक एक करून मुकुंदाची भेट घेतली, त्याला धीर दिला. ते सगळ्यांना बघून मुकुंदालाही खूप बरं वाटलं. मुकुंद भाऊ, आता यापुढं आमची रातची बैठक मारुतीच्या पाराऐवजी तुझ्या घरी होईल. जवरीक तू बरा होत नाही तवरीक आम्ही इथं दररोज येत जाऊ, पण आता आम्ही निघतो भाऊ. असं म्हणून ते सगळे मोवाडला परत निघाले. श्रोते हो, लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकूयात उद्या साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.